नमस्कार. तर आज आपण इथे शेपू भाजी करणार आहोत. त्यासाठी मी इथे शेपूची जुडी घेतलेली आहे. ती छान धुवून मी चिरून घेतली इकडे. त्यानंतर इथे मूग डाळ घेतलेली आहे. एक कांदा घेतलाय, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेला आहे. हे आपल्याला सगळं बारीक चिरून घ्यायचंय. त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आहे, कांदा घालायचा आहे. त्यामध्ये कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. इथे आपला कांदा छान परतलेला आहे. त्याच्यामध्ये लसूण घालायचा आहे. हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची घातल्यानंतर आपल्याला हे छान 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचे. याच्यामध्ये मी जी मूग डाळ घातलेली आहे तर मी एक 5 ते 10 मिनिटांसाठी भिजत ठेवली होती, ती याच्यामध्ये घालायची आहे. हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला शेपू भाजी घालायची आहे. भाजी घातल्यानंतर त्यावरती मी झाकण ठेवलं एक 5 मिनिटांसाठी. 5 मिनिटांनंतर आपल्याला झाकण काढायचं आहे आणि जी भाजी आहे ती छान मिक्स करायची आहे, जेणेकरून आपली जी डाळ आहे खाली करपली नाही पाहिजे. त्यामुळे आपल्याला 5 मिनिटांनंतर ही डाळ जी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे भाजीमध्ये. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे मी भाजीवरती परत एकदा झाकण ठेवलंय. झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीमधलं जे थोडं पाणी होतं तेही आटलं इथे आणि आपली भाजी तयार झालेली आहे. तर आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.